दादा ऐक ना, माझ्या मैत्रिणीला ही साडी द्यायची आहे अर्जंट. मला तुझ्या बाईकवरनं घेऊन चल ना प्लीज. हा चल. बाहेर इतकं ऊन आहे तरी इतके लगेच हो म्हणालास. आता दुपारचं ऊन नाही, त्या काय सावली असणार. असाच सावलीसारखा माझ्या मागे राहा. आता येऊ की जाऊ? चल चल चल. काय ग, काय सुरू आहे? ऑफिसचं काम करते. रविवारी कसलं ऑफिसचं काम करतेस ग? बंद करतो लॅपटॉप. रविवार म्हणजे फॅमिली टाइम, कळलं तुला? ऐक ना, मी काय म्हणतोय, आपण आज सगळेजण बाहेर फिरायला जाऊयात. फिरायला जायचं? हा, आणि येताना आहे ना, एकतर आपण खूप स्नॅक्स खाऊ, पाणीपुरी वगैरे सगळं असं, नाहीतर मग बाहेरून जेवणच येऊयात. वाव. पण एक मिनिट, तू माझा दादाच आहेस ना? काय झालंय काय तुला? तू आई बाप्पाला पण सांग आणि तू पण तयार हो. ठीक आहे, मी आलोच. याला काय झालंय काय? दादा, मला ना ऑफिसला खूप लेट झालाय, माझी बस पण गेली असेल, तू प्लीज मला सोडतोस? हो चल. तुला काय झालंय रे? आजकाल मला कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाहीयेस. लेट होतो ना ऑफिसला, चल पटकन. अरे हो, सावकाश सावकाश पी. दादा, भार्गवीच्या बर्थडेला हा ड्रेस घालू? परत हाच काय ग, सारखा सारखा तोच ड्रेस घालतेस तू. एक काम कर, आता आपण मस्तपैकी शॉपिंगला जाऊ मार्केटमध्ये, नवीन ड्रेस घेऊ. काय नेहमी तिरसटल्यासारखा बोलणारा तू अचानक माझी काळजी काय रे करायला लागलास? मी नाही तुझी काळजी वेळची करत आहे. आता शॉपिंगला जायचंय की नाही? नाही नाही, त्याआधी तू मला सांग, तू माझी इतकी का काळजी घ्यायला लागलास? काही नाही ग, पप्पा म्हणाले की तुझं आता लग्न करायचंय ना, तुला मुलगा वगैरे शोधायचा आहे. मग तुझं लग्न होणार, तुझ्या आयुष्यात नवरा येणार, मग तोच तुला पाणीपुरी खायला घेऊन जाणार, तुला फिरायला घेऊन जाणार, शॉपिंगला घेऊन जाणार. मग मग तुला तुझा भाऊ कशाला आठवेल ना, म्हणून म्हटलं करूयात आता बहिणीसाठी जितकं होतंय तितकं. मी काय तिकडे कायमची जाणार? पण आमच्या सोबत तर रोज नसणार ना. म्हणजे दादा, मी जेव्हा जाईन तेव्हा तुला वाईट वाटेल ना रे खूप? नाही हा, मला काय वाईट बीट वाटणार नाहीये. उलट जा, तू या घरातून लवकर बाहेर जा. पण आता निघ, चल शॉपिंगला जायचंय ना. रेडी. बहीण जोवर सोबत आहे तोवर तिच्यावरती मनसोक्त प्रेम करा. हो रेडी आहे, चल. कारण ती सासरी गेल्यावरती फक्त तिच्या आठवणी उरतात.